विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप गाडी रंगेहात पकडून 13,65,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला। सदरची कारवाई आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास भिवघाट येथे झाली। 7 लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची बुलेरो पिकअपसह एकूण 20,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम यास विटा पोलिसांनी अटक केली। आज गुहागर ते विजापूर जाणाऱ्या रोडला विजापूरकडून एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेला अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार विटा पोलिसांच्या पथकाने भिवघाट येथे सापळा रचून एक पिकअप गाडीचा पाठलाग करून पिकअप गाडी पकडली। त्यातील चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम याच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता पाठीमागील हौदात द्राक्ष भरण्याचे कॅरेट लावून गाडीमध्ये बंदी असणारी 1,84,800 रुपये किमतीचा 12 पोती सुगंधित तंबाखू, 11,80,200 रुपये किमतीचा 39 पोती विमल पान मसाला असा एकूण 13,65,000 रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि विमल गुटखा बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना रंगेहात सापडला। 1,84,800 रुपये किमतीचा 12 पोती सुगंधित तंबाखू, 11,80,200 रुपये किमतीचा 39 पोती विमल असा एकूण 13,65,000 रुपये किमतीचा गुटखा तर 7 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बुलेरो पिकअप असा एकूण 20,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।